नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या सुवर्ण गरुड या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. त्या पुस्तकातील एक छानसा लेख आज आपण सोबत अभ्यासू. फेरू परत आला नाही. सरांनी पाळलेल्या एका कोल्ह्याच्या छोट्याशा पिलाच्या या आठवणी. सर लिहितात, माळ रानात पक्षी निरीक्षणाला जाण्यात एक वेगळाच आनंद असतो. जिकडे पहावे तिकडे क्षितिज दिसते. जमिनीवर तरवड, बोराटी, हेकळ इत्यादी झुडपे दिसतात. चंडोल पक्षी आकाशात उडताना सूर मारून खाली येतात, पुन्हा वर जातात. 7 बहिणी जमिनीवर चरत असताना तुई तुईचा सारखा आवाज करतात. आकाशात कापसी उडत असताना तिचे सारे लक्ष जमिनीवर चरणाऱ्या लावा पक्ष्यांच्या थव्यावर असते. ती खाली झपाट्याने झडप घालते तेव्हा सारी जण फटर फटर असा पंखाचा आवाज करीत दूर उडून जातात. काही वेळाने एकमेकांना साथ घालीत परत गोळा होतात. मी पाऊल वाटेने पक्षी पाहत पाहत जात होतो. इतक्यात दूरवर माझी नजर गेली. दुर्बिणीतून पाहिलं तर ती कोल्ही होती. बरड शेताच्या बांधावरील कीटक पकडून ती खात होती. मी अधिक जवळ येत आहे हे त्या कोल्हीच्या लक्षात आले तेव्हा ती नेहमीच्या गतीने वाटचाल करू लागली. मी देखील नकळत तिचा पाठलाग करू लागलो. ती जशी पळू लागली तसा मी देखील धावत तिच्या मागून बऱ्याच दूर अंतरापर्यंत गेलो. शेवटी ती एका सखोल भागामध्ये दिसेनाशी झाली. मी आणखी जवळ गेलो. तिथे भुईसपाट झालेला लहान पूल होता. वरच्या भिंतीचे चिरे आजूबाजूला पडले होते, परंतु जमिनीखालचा सिमेंटचा पाईप मात्र अजूनही चांगल्या परिस्थितीत होता. एक जुना रस्ता त्या माळ रानातून जात होता. त्यावेळचा तो कदाचित पूल असावा, परंतु रस्त्यावरची रहदारी जशी बंद पडली तसे त्या पुलाकडे दुर्लक्ष झाले असावे. मी झुडपा आडून दुर्बिणीने पाहिले तर पाईपच्या तोंडाशी मागच्या 2 पायांवर बसून ती कोल्ही माझ्याच दिशेने पाहत होती. तिची 4 लहान पिलं पाईपच्या तोंडासमोर बसून आपापसात खेळत होती. दूध पिण्यासाठी ती आईला लोचू लागली. त्याबरोबर ती धावत माझ्याकडे आली आणि दात विचकून तिने माझ्याकडे बघितलं. भीतीने माझ्या अंगावर काटा आला. माझ्या हातात दुर्बिणीशिवाय काहीच नव्हते. एरवी माझ्या हातात टेकायला काठी असे. परिस्थिती पाहून मी तिथून काढता पाय घेतला, पण ती कोल्ही माझ्या मागोमागच येत होती. मी जलद चालता चालता पळू लागलो. मागे वळून पाहतो तर ती कोल्ही माझा पाठलाग करीत असल्याचे आढळले. कोल्हीसारखा क्षुद्र प्राणी देखील आपल्या पिलांच्या रक्षणाकरिता जीवावर कसा उदार होऊन माणसाला पळवून लावतो हे त्या दिवशी माझ्या लक्षात आले. अशा परिस्थितीत ती जर मला चावली तर रेबीज होईल म्हणून जीव मुठीत धरून मी जो पळू लागलो ते पार रहदारीच्या रस्त्यावर पोहोचेपर्यंत. सकाळीच दुधाच्या घागरी शहराकडे घेऊन जाणारे 2 ते 3 गवळी मी पळत असल्याचे पाहून रस्त्यावर माझी वाट पाहत थांबले होते. मी रस्त्यावर धापा टाकीत आलो तेव्हा त्यांच्यापैकी एकाने विचारले, साहेब पळत येताना दिसलात म्हणून थांबलोय, काय भानगड? मी म्हणालो, काही भानगड नाही, कोल्ही माझ्या मागे लागली होती. त्यावर ते म्हणाले, तिने कदाचित पिलं दिली असावीत, फार जवळ जाऊ नका, एखाद वेळ चावेलही. ते दोघे निघून गेल्यावर मी घराची वाट धरली. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळीच त्या पडक्या पुलाजवळ गेलो. असू द्यावी म्हणून जाताना हातात वेताची छडी घेतली. तिथे जाऊन पाहिले तर काल दिसलेल्या 4 पिलांपैकी एकच पिलू शिल्लक होतं. कालच्या प्रसंगामुळे कोल्हीला माझा संशय आला असावा. तिने आपली पिल्ले पहाटेच हलवली असणार आणि मला दुरून पाहिल्यावर ती आलीच नसणार. बराच वेळ मी एका झुडपाआड बसून तिची येण्याची वाट पाहिली. ती दुपारपर्यंत आलीच नाही. आता हे पिलू असे उघड्यावर ठेवले तर कुत्री त्याला मारून टाकतील म्हणून मी ते हातात धरून घरी आणले. त्या पिलाचं नाव आम्ही फेरू ठेवलं. त्याची ही कथा. त्याला घरी आणलं तेव्हा तो 4 आठवड्यांचा असावा. आमच्या टॉमी कुत्र्याने त्याचे घुरघुरून स्वागत केले. फेरू 2 महिन्यांचा झाला आणि आता तो माझ्याबरोबर किंवा टॉमी बरोबर आमच्या बंगल्याजवळील डोंगरातील जंगलामध्ये फिरू लागला. भोजनाची वेळ झाली की ते दोघे घरी परत येत. आम्ही नाश्ता कधी घेतो
दुपारच्या जेवणाची वेळ काय हे टॉमीप्रमाणे फेरूलाही माहिती झाले होते. यापूर्वी माझ्या घरी तरस, अस्वल, बिबट, पाणकुत्री, देवखार यांची पिलं वाढली होती. परंतु फेरूच्या अवखळ वागण्यामुळे आम्ही कित्येकदा वैतागून जात असो. रात्री त्याला एका मोठ्या धुरडीतील तणसात घालून मी ती माझ्या पलंगाखाली ठेवी. आमच्या बंगल्यासमोरच्या गेटजवळ बेहड्याचे एक उंच झाड होते. मध्यरात्रीनंतर एक बिबट या झाडाखाली यायचा आणि आमच्या बंगल्याकडे तोंड करून जांभया देत बसायचा. त्याचा टॉमीवरती डोळा होता. बिबट्याची चाहूल लागताच टॉमी परसातून भुंकायचा. परंतु मला आश्चर्य वाटले ते फेरूचे, कारण तो त्याच वेळी टोपल्यातून कुई कुई असा आवाज करायचा. आजूबाजूला बिबट फिरतोय हे जसे टॉमीने ओळखले होते तसेच फेरूने देखील जाणले होते. त्याच्या या स्वाभाविक गुणामुळे मला आश्चर्य वाटले. फेरूला कीटक फार आवडायचे, विशेषतः भुंगोरे आणि सारस माशा. त्यांची भृंगके, नाकतोडे व भुंगोऱ्याची डिंबके तो बागेमधून शोधून काढायचा आणि चट्ट करायचा. अशा कीटकांपासून बागेतील फुलझाडांचे खूप नुकसान व्हायचे. परंतु फेरूच्या आगमनाबरोबर या कीटकांचा उपद्रव कमी होऊन फुलझाडे टवटवीत दिसू लागली. फेरू कीटकांची कशी पारहत करायचा हे बघण्यासारखे असे. तो हिरवळीवर बसलेला असे. त्याचे कान आणि डोळे मोठे तीक्ष्ण होते. या दोहोंचा संयुक्तपणे उपयोग करून तो गुणगुणत येणाऱ्या कीटकांचा अचूकपणे वेध घेई. तेथील फुलझाडांचा नाश करण्याकरिता सायंकाळ होताच अनेक प्रकारचे कीटक शेकड्यांनी बागेमध्ये प्रवेश करू लागत. अशी वेळ फेरूसाठी मेजवानी असे. पावसाळा सुरू होताच खरभरीत पाठ असलेले कुरूप, अजागळ असे मोठे मंडूक दिसू लागतात. अशा मंडूकाच्या मागून जाऊन फेरू आपला पुढचा पंजा हळुवारपणे त्याच्या पाठीवर ठेवून थोपटे. त्यावेळी मंडूक आपले अंग फुगवून आवाज काढी. फेरूला हा आवाज संगीतमय वाटत असावा. तो आवाज लक्षपूर्वक ऐकून तो मंडूकाच्या पाठीवर पंजा ठेवी. यामध्ये मी काही व्यत्यय आणलेला त्याला मुळीच आवडत नसे. त्याला वाटत असावे की मंडूक म्हणजे सूर काढण्याची एखादी पेटीच असावी. बऱ्याच वेळानंतर त्याला कंटाळा आला की तो दुडक्या चालीत परत घराकडे धाव घेई. घुबड, कावळा आणि रामगंगा हे पक्षी कीटकांच्या शरीरावरील रंगांची रचना पाहून त्यातील विषारी कोणते आणि बिनविषारी कोणते हे सहज ओळखतात. दंश करणाऱ्या कीटकांचा रंग भडक आणि आकर्षक असतो हे पाखरांना माहिती असतं. त्यामुळं ते सौम्य कीटकांवर उपजीविका करतात. पक्ष्यांना विषारी कीटकांविषयी असलेलं हे ज्ञान फेरूला जन्मजातच लाभलं होतं. कीटकांविषयी संशोधन करण्यासाठी आणि संग्रहालयासाठी नमुने गोळा करण्यासाठी मला फेरूचा उपयोग होई. मी त्याला कीटक भरवी. त्यावेळी कोणता कीटक निरुपद्रवी किंवा विषारी आहे ते तो अचूक दाखवून दे. यासाठी त्याला डोळ्यांचा फारसा उपयोग होत नसे, तर त्यांचा वास आणि चव यावरून तो अचूक निर्णय घेई. या निरीक्षणात मला आणखी एक फायदा झाला. कीटक स्वतःचे रक्षण करण्याकरिता वापरत असलेल्या युक्त्यांचा मला परिचय झाला. बऱ्याच वेळा वासावरूनही उपद्रवी कीटकांना ओळखून फेरू त्यांच्याकडे दुर्लक्ष करी. माझ्या बागेतील हे उपद्रवी कीटक झपाट्याने कमी झाले याचे श्रेय फेरूलाच द्यावे लागेल. त्याच्या कार्यामुळे मला बागेत कधीही फवारणीसाठी विषारी औषधे वापरावी लागली नाहीत. पावसाळ्यानंतर उंच वाढलेल्या गवतातून सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये लावा तितीर जमिनीवर घरटी करतात. निरीक्षणासाठी अशी घरटी शोधून काढणे मोठे अवघड काम असते, परंतु ते काम देखील फेरू मोठ्या चतुराईने करे. सायंकाळी आम्ही रानातून परतल्यावर टॉमी बरोबर फेरूला देखील खायला घालू लागलो. परंतु ते दुसऱ्या एका खोलीत. कोल्ह्याला 6वे अतिंद्रिय असावे. आमचे घर जंगलाच्या कडेलाच असल्यामुळे अंधार पडताच बिबट नेहमीच आजूबाजूला हिंडत फिरत असायचा. फेरूला ते लगेचच कळायचं. जोपर्यंत बिबट दूर निघून जायचा नाही तोपर्यंत फेरू खाण्यासाठी अजिबात घरामध्ये प्रवेश करायचा नाही. एकदा ते संकट टळलं की मग तो आरामात खायला यायचा.
एरवी देखील तो हिरवळीवर घराकडे पाठ करून जंगलाच्या दिशेने सारखा पाहत असायचा. बिबट दिसला की त्याची कुई कुई ऐकू येई. धोका संपला की तो परत घरात येई. टॉमीला मी अनेक गोष्टी शिकवल्या होत्या. त्याच मी सहजपणे फेरूलाही शिकवल्या. आज्ञा देताच फेरू खाली बसे. खाण्याची सूचना मिळेपर्यंत तो अन्नाला शिवतही नसे. चेंडू जमिनीवर अथवा पाण्यात फेकला तर तो चटकन आणून दे. कोण्या नवख्या माणसाचे त्यावेळी जर आगमन झाले तर तो माझी आज्ञा मात्र पाळत नसे. मला बहुतेक मित्रमंडळी विचारित, कोल्हा चावून रॅबीज होण्याची भीती तुम्हाला वाटत नाही काय? त्यावर मी म्हणे, सुरुवातीला पिसळलेले कुत्रे कोल्ह्याला चावले की त्याला रेबीज होतो. असा कोल्हा माणसाला चावला की त्याची बाधा होते. अर्थात कोल्ह्यामध्ये देखील हे जंतू सुप्तपणे अस्तित्वात असतात आणि त्यांचा कधीही प्रकोप होणे शक्य असते. फेरू टॉमी बरोबरच वाढला होता. टॉमी आकाराने त्याच्या दुप्पट असला तरी कित्येक प्रसंगी फेरू त्याच्यावरती धावून जाईल. अशा वेळी टॉमीला माघार घ्यावी लागेल. अर्थात एखादा कुत्रा फेरूचा पाठलाग करू लागला तर तो पळ काढे. तसेच त्याला अनोळखी माणसांची भीती वाटे. तो त्याचा अनुवंशिक गुणधर्म असावा. आमच्याबरोबर तो निर्धास्त व सुखाने राही. बागेमध्ये कोणी परक्या माणसाने प्रवेश करताच तो सजग होई. त्याच्याविषयी सावधगिरी बाळगी. एके दिवशी सायंकाळी मी जंगलातून परत येताना फेरूच्या मागोमाग एक जंगली कोल्हा येताना दिसला. दोघांमध्ये 100-1 फुटांचे अंतर असावे. मी मागे वळून पाहताच तो चमकून जंगलामध्ये नाहीसा झाला. 1-2 फरलांग अंतर चालल्यावर तो पुन्हा मागे येताना दिसला. दुसऱ्या दिवशीही तसेच घडले. दिवसांमागून दिवस त्या कोल्ह्याची घसट वाढत होती. आता तर चक्क तो आमच्या बागेतही येऊ लागला. ती कोल्ही होती. फेरू बरोबर ती निर्धास्तपणे बागेमध्ये हिंडू फिरू लागली. दुडक्या चालीत पाठ शिवणीचा खेळ खेळू लागली. ही त्यांच्या अनुनयाची सुरुवात होती. यानंतर सुमारे 2 महिन्यांनी त्या कोल्हीने आमच्या घरामागच्या डोंगर पायथ्याला जो दगडाळ भाग होता तिथे एका मोठ्या शिळेच्या तळातील पोखरीत 4 पिलांना जन्म दिला. सारी पिलं काळ्या रंगाची होती. सुरुवातीला ती आंधळी होती, परंतु 10 दिवसांनी त्यांचे डोळे उघडले. फेरूचे कुटुंब मला 100-150 फुटांपर्यंत जवळ येऊ द्यायचे. तेवढा त्यांचा सारांचा विश्वास मी संपादन केला होता. अनेक तास जवळच्या झुडपाड बसून मी त्यांचे निरीक्षण करी. एके दिवशी ती कोल्ही पोखरीच्या तोंडाजवळ बसून पिलांना पाजीत होती. फेरू जवळच अंगाचा मुटकुळा करून निपचित पडून होता. काही दिवस ती सारी पिलं पोखरी समोरच्या मोकळ्या जागेवर एकमेकांबरोबर स्वच्छंद खेळताना दिसायची. दगडगोटातून ती हुंगत हुंगत फिरायची. कधी खेळताना ती एकमेकांच्या अंगावर उड्या मारायची, एकमेकांना चावायची देखील. कधी पिले बिळात असताना त्यांचे माता पिता समोरच आपल्या शरीराचा मुटकुळा करून पडलेली असायची. कोल्ही आपल्या पिलांचे अंग तोंडाने हळूवार खाजवायची, चाटून चाटून त्यांचे केस स्वच्छ ठेवायची. अशा रीतीने एका पिलाला स्वच्छ केल्यावर तिचा मोर्चा दुसऱ्या पिलाकडे वळायचा. तिची ही कृती एक प्रकारे स्नान घालण्यासारखीच होती. पिलं अतिशय अवखळ होती. या कार्यामध्ये मग्न असताना कित्येकदा ते पिलू निसटून पोखरीकडे धाव घ्यायचे. मग ती त्याला पकडून आणी. अर्धवट राहिलेले कार्य पुनश्च सुरू करी. दिवसेंदिवस पिलांच्या रंगामध्ये बदल होत होता. सुमारे 1 महिन्यानंतर काळ्या रंगाचे रूपांतर पिवळसर रंगामध्ये होत होते. एके दिवशी त्यांनी मला घालून दिलेली मर्यादा मी ओलांडली. पिलासहित तिचे कॅमेऱ्याने छायाचित्र घ्यावे म्हणून मी एका झुडपाड लपून बसलो. तिला माझ्या हालचालीविषयी संशय आला. लगेच उडी घेऊन तिने एका पिलाला तोंडाने उचलले आणि ती जंगलाच्या दिशेने निघाली. फेरू दुसरे पिलू तोंडात धरून तिच्या मागून जाऊ लागले. आता माझ्या अविचाराचा मला पश्चाताप झाला. सकाळी उठून पाहतो तर तिथे एकही पिलू दिसले नाही आणि फेरूही पुन्हा परत आला नाही. फेरू जंगलामध्ये निघून गेल्याला आता 2 वर्ष झाली. आता तो रानावनातच रमला होता. एखाद्या तिन्ही सांजा बाहेर रिमझिम पाऊस पडत असे. आकाशामध्ये दाट ढग आल्यामुळे जिकडे तिकडे अंधारलेले असे. मी लॅम्पच्या अंधुक प्रकाशात खुर्चीवर बसून बाहेर पाहतोय.
गतकाळातील एखादी सुंदर स्मृती मनामध्ये चमकून जावी तसे काजवे अंधारात लुकलुकताना दिसत. पायाजवळ टॉमी माझ्याकडे पाठ करून बाहेरच पाहतोय. इतक्यात आमच्या घरासमोरच्या रानामध्ये एकाएकी कोल्हेकुई ऐकू येऊ लागली. लहानपणापासून ही कोल्हेकुई मी अनेकदा ऐकली आहे. एखाद्या विलापासारखा हा आवाज दुरून घोंगावत चढत्या क्रमाने 3-4दा ऐकू येतो. शेवटी 3दा केकाटून त्या आवाजाची इतिश्री होते. हा रानवट आवाज कोणा पछाडलेल्या अदृष्टाच्या आक्रोशासारखा आदर मिश्रित भीतियुक्त वाटतो. या आवाजाविषयी मला नेहमीच गूढ आकर्षण वाटत आलं आहे. टॉमी त्या आवाजाबरोबर आपले कान टवकारून उठून जाण्याच्या तयारीत होता. त्या कोल्ह्यांच्या कळपात फेरू असावा काय? टॉमीने त्याचा आवाज ओळखला असावा. मी त्याला चुचकारून थांबवले. नंतर जिकडे तिकडे शांत झाले. फेरूने 2 प्रकारच्या जीवनाचा अनुभव घेतला होता. आमच्या घरी तो कधीही बंदिस्त नव्हता, परंतु त्याला एक प्रकारची सुरक्षितता होती. वेळ येताच त्याचा एका क्षणात त्याग करून तो आपल्या मैत्रिणीबरोबर रानामध्ये निघून गेला. सुरक्षित जीवनाचा अनुभव घेतल्यावर त्याला परत वन्यजीवन जगण्यात कसलीही भीती वाटली नव्हती. ज्या सहजपणे त्याने स्वतःची मुक्तता करून घेतली त्याचे मला कौतुक वाटले. माणसाला एका जीवन अनुभवातून दुसऱ्यात फेरू इतक्या सहजपणे प्रवेश करता येईल का? त्या दिवशी मी पर्वत शिखरावर फिरायला गेलो. येथे उभे राहिले की आजूबाजूच्या सृष्टी सौंदर्याचे दर्शन व्हायचं. पर्वतमाथा, त्यावरची घनदाट जंगले, खोऱ्यात वसलेली गावे, तिथली हिरवीगार शेते, पर्वतातून नागबोडी वाहत जाणारी नदी, सारस पक्ष्यांनी कुहजित झालेली तळी. समोरच्या पोखर डोंगरीवरील एका सपाट काळ्या कातळावर एक कोल्हा बसून समोरचे दृश्य पाहण्यात मग्न होता. मला वाटलं तो फेरूच असावा. तो आमच्या घरी असताना माझ्या पलंगावर बसून भिंतीला टांगलेल्या निसर्ग चित्राकडे तासनतास पाहत असायचा. ही त्याची सवय मला अभूतपूर्व वाटली होती. माझे अस्तित्व त्याने जाणले असावे. त्याचे एकदम टवकारलेले कान आवाजाचा कानोसा घेत होते. त्याला पाहून मला खूप आनंद झाला. माझ्या सावटीने तो चमकेल म्हणून मी एका उंच शिळेआड लपून त्याच्याकडे पाहू लागलो. नंतर जागेवरून उठून त्याने एकदा मान वळून पाहिले आणि झुपकेदार शेपटी वर केली. तेव्हा त्याची सावली दगडावर पडली. मी त्याच्याकडेच पाहत होतो, परंतु कितीही दक्षता घेतली तरी माझ्या पायाखालचा पाचोळा वाजलाच आणि त्याच क्षणी तो धूम पळाला. तो कोणत्या दिशेला गेला हे कळण्यापूर्वीच तो पार नाहीसा झाला. मला वाटलं माणसाच्या आयुष्यातील सुख देखील असेच अकस्मात नाहीसे होत असावे. मित्र हो, हा सुंदरचा लेख सर इथे संपवतात. कुठल्याही प्राण्याविषयी इतक्या आत्मीयतेने कसे लिहू शकत असतील बरं सर? अजब आहे सर. ही प्राणी जगत, ही प्राण्यांची दुनिया सरांनी ज्या पद्धतीने उलगडली आहे ना, आतापर्यंत तरी माझ्या वाचनात असा दुसरा लेखक मला भेटलेला नाहीये. प्राण्यांच्या भावविश्वामध्ये इतक्या सहजपणे डोकावून पाहणं इतकं साधं सोपं नाहीये. चला तर, हा लेख तुम्हाला कसा वाटला हे मला कळवा. आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा पुस्तकाच्या परिचयासह किंवा एखाद्या छानशा लेखासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.